काल सावित्री हॉल पोंडांत भाजपाच्या उमेदवाराची एक मोहीम कन्नड लोकांखातीर येजमानकी झाली. श्री रितेश नायक हांचे खातीर सीएम प्रमोद सावंत आद्दार घटमूट, भाजपा अध्यक्ष श्री दामू नायक, वास्को आमदार दाजी सालकर, पूर्व खासदार श्री नरेंद्र साववेकर आणि श्री विनय तेंडुलकर, कन्नड सांग अध्यक्ष श्री हनुमंतप्पा रेड्डी, दक्षिण गोयचे भाजपा सेल अध्यक्ष श्री मुरली मोहन शेट्टी, कर्नाटक रक्षा वेदिकेचे उपाध्यक्ष श्री महेश बलबट्टी आणि हेर भाजपा समर्थक हाजीर आशिल्ले. आमचे भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशचे अध्यक्ष श्री दामू नायक साहेब, तसेच WRD मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर सर, तसेच दाजी सालकर वास्कोचे MLA, तसेच गोव्याचे MLA तसेच आमचे शेट्टी तसेच मुरली मोहन शेट्टी, तसेच आम्हाला तुम्ही सगळे जमलेले भाव आणि बहिणी, आज आम्ही 10 दिवस पाहण्यानंतर मोठा घराघराने मोठा वेगवेगळी मोठी आमचे चीफ मिनिस्टर, आमचे मिनिस्टर्स, आमचे अध्यक्ष सगळे भोवून मिटींग घेतात. हातून आपलो प्रतिसाद वाडत आसा आणि समाजाचा म्हाका याद आसा एक कन्नड समाजान कोविडा वेळाचेर गोंया भितर खूब काम केलां, फोंडा भितर खूब काम केलां. आमचे हडपळ समाजात जावन सगळो फोंडेचो किंवा कन्नड समाजाचे ते मार्केटा भितर भाजी विकपाचे वेपारी आशिल्ले. हडपळ समाजात म्हाका खूब चांगला व्यक्ती दिसतात. आमचो प्रदीप शेठ आणि उपस्थित माचेवले सगळे मानेस्त आणि तुम्ही सगळे जाता. हो जशें आतां विनय बाबान सांगले की 9 तारखेचे इलेक्शन जे आसा ते इलेक्शनाच्या निमतान आयची मिटींग आसा. तुम्ही सगळे जाण फोंडेकार आणि तुमकां सगळ्यांक हांगा मत मारपाचो अधिकार आसा. तुमचो सगळ्यांचो आमी सदांच मेळटा, तुमचे सगळ्या कडेन संबंध आसा आणि आमी पळयतात की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान खरें म्हणजे हांगासरल्या फोंडेचें जे काम जाता, जशें वता विनय बाबान सांगलें कोविडाच्या टायमार खरें म्हणजे तुमची सगळ्यांत चड जर कितें मदत जाली आसत जाल्यार तुमची सगळ्यांची मदत जाली ती ताका लागून आमकां मातसो कोणाक फळां आसतलीं, जेवण आसतलें आनी कितें आसतलें सगळें तेन्ना पावलें. आणि सगळ्यात व्हडलें म्हणजे आमचो सुरेश आसा तेजे सदांच आमी थंय वता आणि तो 2 म्हयन्या पयलीं विचारतालो कॅन्डिडेट कोण काय केस मारपाक गेलो तेन्ना आनी मारता आसतना तेणें वाकर जालो हांगा धरलेलो असो म्हणटच सांगचेच पडलें ना खरें जाल्यार कितें तें. आनी तेणें विचारलें आनी मागीर वयर हो परत गेलो तेन्ना मागीर तेणें सांगलें तुवें तेन्ना सांगलें कन्फर्म जालें पळयलो आतां बरें आसा. म्हणटकच आमचो हो सुरेश म्हण किंवा बाकी तांचे बरोबर मुरली मोहन शेट्टी जी जे ऑफिसर कलमनुटर हांगसर आयिल्ले आसात. त्या बरोबर भगवंता जो बिचोलकर हांगसर आयिल्लो आसा आनी त्या बरोबर माजी अध्यक्ष विनय तेंडुलकर आशिल्ले आनी आमचे शीख जे OBCचे अध्यक्ष आसात गोवा लेवलाचेर हांगा खूब जाण पदाधिकारी दिसतात, खूब जाण बरें काम करपी दिसतात. पण हांगा कितें सगळे लोकांक भाव मेळना. काही गजाली तुमच्या नदरेन हाडूंक सोदता. एक म्हटल्यार जेन्ना गोंय स्वतंत्र जालें तेन्ना महाराष्ट्रांतले काही लोक आयले, कर्नाटकांतले काही लोक आयले, केरळाचे काही लोक आयले. भौतिक करून केरळाचे लोक आयले पयलीं ते इंग्लीश इस्कॉलांनी टीचर करून जॉईन जाले. भौतिक महाराष्ट्रांतले आयले पयलीं ते प्राथमीक शाळेत मराठी टीचर करून भरती जाली. आणि कन्नड समाजाचे लोक आयले ते लोक कशे सादरीकरण करतात न्ही. तुमच्यापैकी बरेच लोकांनी गोंयांत मोठमोठी कामां केली आसात. हांव उदाहरण खातीर ह्या निमित्यान लक्षांत दिता. हांव 2022 WRD मिनिस्टर आणि मिनिस्टरच्या डिपार्टमेंटात पळयलें जवळजवळ 120 निधी दिवस तातूंत भितर 50% निधी
टिपी जर वर्षाच्या पहिली धारवाड शिकलो साधारण 30 वर्षापैकी वारपेच्या गावात इंजिनिअरिंग जॉईन झालो आणि हळूहळू कधी कोंडा इलेक्शन में मंच पर ये मीटिंग मंच पर हमारे मंत्री जी आदरणीय मंत्री जी शिरोडकर बाकी सभी मान्यवर में ज़्यादा टाइम नहीं लूँगा भाषण में सीएम सुभाष जी बात करेंगे तो उनको ज़्यादा टाइम मिलना चाहिए लेकिन आज बहुत अच्छा लगता है कि आज कन्नड़ समाज गोवा में बहुत बड़े पैमाने पर है और बहुत आज ही गोवा में नया है। मुझे लगता है मैं पैदा होने के पहले से कन्नड़ समाज इधर बस गया है इसके लिए मुझे लगता है कि कन्नड़ और गोवा में अभी ज़्यादा फर्क नहीं रहेगा जो इधर रहता है और मुझे लगता है कि अभी जिस भाग से मैं होते हैं मुझे लगता है कि वहाँ मैक्सिमम कन्नड़ समाज का लोग इधर रहता है और हमको इतना लगी है कि गोवा में कन्नड़ समाज ने हर समाज के लोग वास्तव में बहुत बड़े पैमाने पर है और आज जो भी हमारा सरकार जो भी काम कर रहा है वो किसी पर्टिकुलर समाज के लिए नहीं करके पूरे गोवा में जो भी रह रहे हैं उनके लिए काम करता है और इसीलिए मुझे लगता है कि आज की इलेक्शन में बीजेपी को हम तुम्हारे साथ है हे सगळ्यांनी म्हटले म्हणपाक जाय की हृदय बसत ना अभी रितेश रवि नायक तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रितेश रवि नायक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं चला बसा बसा अभी सबसे मैं पार्टीच्या सरकारचा आहे गोयात आज बरे एज्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस आयुर्वेदिक कॉलेजेस आता आम्ही फोंड्यात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज सुरू केल्या वेटरनरी कॉलेज सुरू करता हे सगळे एज्युकेशन चीप रेटीत तुमका मेळटा इतल्या कमी रेटीत तुमका प्रोफेशनल एज्युकेशन दुसरेकडे खंयच मेळचे ना जे फक्त आणि फक्त गोयात मेळटा आणि म्हणून म्हाका दिसता आम्ही सगळ्या जाणांनी भारतीय जनता पार्टीचं सरकार कोणा खातीर आमच्या भुरग्यांच्या खातीर आमच्या भुरग्यांच्या फुडारा खातीर आणि वयता वयता असताना शेवटची गजाल जी सांगता की तुम्ही स्वतः जागो घेऊन घरा बांधल्या काय ना स्वतः जागो घेऊन बांधल्या काय ना बांधल्या ती घरा कायदेशीर जावपाक जाय काय नाका घरा कायदेशीर जावपाक जाय काय नाका ती घरा जर कायदेशीर जावपाक जाय जाल्यार म्हज्या सरकारान म्हजे घर ही स्कीम हाडल्या म्हजे घर ही स्कीम कोणा जेणे आपूण जागो घेऊन घर बांधला ते घर कायदेशीर न्हू तेणी कन्स्ट्रक्शन लायसन काढून नासले ताका ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मेळोंक ना कोण तरी उठता आनी केस घालता आणि कोर्टात जर केस येयली जाल्यार ते घर मोडून वयता तेजी टांगती तलवार तुमचे कायम आसतली कारण तुमच्या लिडरांक खबर आहा आनी कितलेशेच फावटी जेची कोर्टातली केस घेऊन म्हाजे कडेन आयल्या ही घरां जर कायदेशीर करतले जाल्यार फक्त भारतीय जनता पार्टी काँग्रेसीन ताका विरोध केला म्हणून हांव तुमकां सांगता म्हजे घर कायदेशीर करपा खातीर तुमचे मत कमळा खातीर मारात आणि त्या खातीर हांवें जें तुमकां सांगलें हांव चड वेळ उलयना आमच्या भुरग्यांचो फुडार म्हणजे ती फुडें बसलेली आणि तुमचे घर कायदेशीर जर करपाक जाय जाल्यार मत कमळाचेर मारपाक जाय सांगतले काय ना सांगतले जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा तांकांय वचून सांगात आणि भारतीय जनता पार्टीची मत आम्ही जिंकता जिकाना 100% आम्ही 2.5 ते 3 हजार जिंकता आणि तुम्ही मतां जर मारली आणि तुम्ही हांगा आज जर प्रचार आनी चड केलो जाल्यार शेवटी आमी 5 हजारांनी जिंकतले कितल्या 5 हजारांनी ताका लागून कंपल्सरी फाल्यांच्यान 9 तारखेपर्यंत तांची 5 जायसर कमळाचो प्रचार करीत रावपाचो रावतले काय ना भारत माता की